शेतकऱ्यांसाठी खुशखबर, अखेर नमोचे पैसे जमा होणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे PM किसानचा 23वा हप्ता देखील याच्याबरोबर दिला जाईल व शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये हे टाकण्यात येणार आहेत। सविस्तर आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, नेमके शेतकऱ्यांना आता 4000 रुपये कधी आणि कसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तसेच पहिल्या टप्प्यातील नेमके 15 जिल्हे कोणते आहेत। आता ही रक्कम खूप मोठी असल्यामुळे शेतकऱ्यांना टप्प्यामध्ये पैसे मिळतील, म्हणजे पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे नेमके महाराष्ट्रातील कोणते आहेत, तसेच PM किसान व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का, व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयांचा हप्ता आता जमा होणार आहे का, व नेमके हे पैसे जमा व्हायची नेमकी तारीख काय आहे ते देखील आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून की तुम्हाला सर्व उपयुक्त माहिती शेवटपर्यंत पाहायला मिळेल। तर आज आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। अखेर नमोचे पैसे जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांना पैसे हे मिळणार आहेत। तर पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे कोणते आहेत सर्वात अगोदर पाहून घेऊयात। त्यानंतर PM किसान व नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते सोबत मिळणार का, खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत का आणि कधी होणार, हे सर्व आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की 4000 रुपये तुमच्या हक्काचे आहेत आणि हे तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत PM किसान व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून। तर महत्त्वाचं म्हणजे आता पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते आहेत तिथे पाहू शकतात। पहिल्या टप्प्यातील नेमके कोणते जिल्हे आहेत आणि तुम्हाला याचा लाभ कसा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, सविस्तररित्या आपल्याला एक ना एक गोष्ट पाहायची आहे। तर पहिल्या टप्प्यातील जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये हे जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। मात्र नमोचे 2000 रुपये तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत व PMचे पण आले तर 4000 रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी आहेत व पात्र शेतकरी देखील भरपूर आहेत, म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यातील पैसे मिळून जातील। त्यानंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT मार्फत लाभ मिळणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर झालं, जालना झालं, बीड जिल्ह्यातील अनेक बहुतांश शेतकऱ्यांची EKYC पूर्ण होत आलेली आहे। मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झाली की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पैसे म्हणजे 2000 रुपये किंवा 4000 रुपये मिळून जातील। त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा केले जाणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2000 रुपये प्रति शेतकरी, त्यानंतर जालना येथे देखील, बीड येथे देखील प्रति शेतकरी पैसे मिळणार। धाराशिव येथे देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये टाकण्यात येणार आणि PMचे आले की 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार। नेमके शेतकरी पात्र आहेत किंवा पात्र कसं ओळखायचं हे देखील आपण पाहणार आहोत व कोणते शेतकरी पात्र आहेत हे देखील आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर लातूर झालं, नांदेड झालं, परभणी झालं, हिंगोली झालं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे येतील। त्यानंतर आहे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता 2000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा आहे, चंद्रपूर आहे, अमरावती, अकोला, यवतमाळ, सांगली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये पडणार आहेत प्रति शेतकरी, म्हणजे एका शेतकऱ्याला 4000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। नमोचे 2000 आणि PMचे 2000 असे मिळून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपण कोणते जिल्हे पाहिले तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये हे जमा केले जातील आणि शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फायदा मिळणार आहे। म्हणून ही शेतकऱ्यांसाठी एकदम अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे, कारण की शेतकऱ्यांना सध्या पैशाची भरपूर गरज आहे।
तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं पुढील पाहायला गेलं तर कोणते शेतकरी पात्र आहेत या योजनेसाठी हे आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की आता 8वा हप्ता मिळताना देखील अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेला होता. 9व्या हप्त्यासाठी देखील अपात्र करण्यात येणार आहे. PM किसानच्या 20वा हप्ता देताना तर भरपूर शेतकरी अपात्र करण्यात आले होते. 21वा हप्ता देताना देखील अपात्र करण्यात आलेले होते. म्हणून आता कोणत्या शेतकऱ्यांना छाननी करून पैसे देण्यात येणार आहेत. आता पात्र शेतकरी कोण आहेत, तर ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा मागील हप्ता मिळालेला आहे आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळालेला आहे, असे शेतकरी 100% पात्र आहेत. अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणारच आहेत. मात्र हे पैसे मिळूनही जर तुम्हाला EKYC झालेले नसेल तर पैसे मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जाईल किंवा तुमचे पैसे होल्डवर पडतील व तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. तर मात्र EKYC कशाची, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याची एक EKYC आणि बँकेला आधार लिंक करून बँकेची KYC असणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. 8वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे, तुम्ही 100% तुम्हाला पैसे मिळतील, तुम्ही पात्र आहात. मात्र 8वा हप्ता मिळून पण तुमची EKYC प्रलंबित असेल, आधार लिंक बँकेला नसेल आणि KYC नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणून तुम्ही लवकर KYC करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे हे काम पूर्ण असतील तरच तुम्हाला 4,000 रुपये मिळतील. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुमचे हे सर्व कामे झालेले असतील तर तुम्हाला 100% 4,000 रुपयांचा लाभ मिळेल व तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील. हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, म्हणून तुम्हाला EKYC वगैरे पूर्ण करून घ्यायचं आहे. सरकार हे पैसे देतं, म्हणून तुम्हाला हे पैसे घेणं अत्यंत आवश्यक आहे. या योजनेनुसार तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत. हे पैसे आले की तुमच्या मोबाईलवर SMS येईल किंवा तुम्ही बँकेत जाऊन देखील चेक करू शकता की तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही. तर आता नमोचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता सोबत मिळणार का, तर शेतकरी मित्रांनो, आपण मागे पाहिलं असेल की PM किसान आणि नमो शेतकरी हे हप्ते बहुतेकदा सोबतच मिळालेले आहेत. म्हणजे तर काय, PM किसानचे 2,000 रुपये प्लस नमोचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये बहुतेकदा शेतकऱ्यांना हे सोबतच मिळालेला आहे. म्हणजे हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना बहुतांश वेळेस सोबत मिळालेला आहे. म्हणून आता या वेळेस पण मागील 2 हप्ते शेतकऱ्यांना हे सोबत मिळालेले नाहीत. म्हणून हा हप्ता आता महाराष्ट्रामधूनच दिला जाणार आहे. म्हणजे हा हप्त्याचे वितरण आता महाराष्ट्रातून होईल व महाराष्ट्रातून वितरण झाले की महाराष्ट्रातून वितरण जेव्हा केव्हा होते तेव्हा नमो प्लस PM किसान हे दोन्ही हप्ते सोबत मिळतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर किती रुपये, टोटल 4,000 रुपये जमा केले जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. आता हा हप्ता देखील नागपूर किंवा मुंबई येथून वितरित केला जाणार आहे. एक अशी स्पेशल आयोजन करून एका मोठ्या कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. 2,000 प्लस 2,000 असे एकूण 4,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता शेतकऱ्यांना पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना काय होतं की नमोचे 2,000 रुपये दिले जातात आणि PMचे 2,000 रुपये एकाच दिवशी दिले जातात आणि 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. मात्र ते 2,000 रुपये वेगळे जमा होतात. आणि आता यावेळेस देखील महाराष्ट्रातून वितरण करण्यात येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की PM किसानचे पैसे जर महाराष्ट्रातून वितरित होत असतील तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे टोटल 4,000 रुपये एकाच वेळेस जमा होतात आणि शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळतो. तुम्हाला माहीतच आहे की दर 3 महिन्याच्या अंतरकालामध्ये असे एका वर्षात शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. तर आपण पाहू शकता की शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 12,000 रुपयांचा यामध्ये लाभ मिळतो आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण की 12,000 रुपये शेतकऱ्यांसाठी वार्षिक रुपये शेतकऱ्यांना येतात. म्हणून यावेळेस शेतकऱ्यांना नमोचे व PM किसानचे 4,000 रुपये सोबत मिळण्याची दाट शक्यता आहे. आता शेतकरी मित्रांनो, हप्ता मिळण्याची नेमकी तारीख काय आहे, शासन निर्णय जाहीर आहे का आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नेमका निर्णय काय आहे हे आपण सविस्तर पाहूयात. तर आता हप्ता मिळण्याची नेमकी तारीख काय आहे, तर शेतकरी मित्रांनो, आता जो महिना चालू आहे या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये देण्याची तरतूद करण्यात येत आहे. मात्र कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
यांच्यानुसार अजून शासन निर्णय म्हणजे GR यायचा बाकी आहे आणि हा GR येताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 ते 5 दिवसात पैसे आम्ही जमा करू असं सांगण्यात येत आहे। तर आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता, शासन निर्णय हे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणजे कृषी विभागाकडून शासन निर्णय काढण्यात येणार आहे व त्याच्यावर नंतर दत्तात्रय भरणे यांची सही असणार आहे। यांची सही असल्यानंतर हा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल व मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका विशेष कार्यक्रमाच्या मार्फत 4,000 रुपये दोन्ही हप्त्याचे जमा केले जातील। मग आता कसं होणार की शासन निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाही, याच्याबद्दल आता बैठक घेतली जाणार आहे। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांविषयी आता नवीन तरतुदी ॲड करणार का, नवीन तरतुदी असतील, शेतकरी किती पात्र आहेत, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना यावेळेस अपात्र करण्यात येणार आहे हे लिहिलेलं असेल। त्यानंतर शासन निर्णय जाहीर होईल, त्याच्यावर नेमकी तारीख लिहिलेली असेल, नेमकी तारीख, नेमकी शासन निर्णय व हप्ता देण्याची काय आहे ते दिलेले असेल व फक्त नमोचा हा GR निघेल। त्यानंतर PMचा GR हा केंद्र शासनामार्फत निघेल व त्यांच्या प्रधानमंत्रींची मंजुरी मिळाली की तो हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रामधूनच 4,000 रुपये हे जमा केले जातील। म्हणजे असा एकूण शेतकऱ्यांना किती, तर 4,000 रुपयांचा लाभ मिळून जाईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांकरिता आताच सबस्क्राईब करा आपल्या बातम्या मराठी या यूट्यूब न्यूज चॅनलला, कारण की तुम्हाला वेगवान अपडेट्स, विश्वसनीय माहिती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बातम्या मिळतील। ह्या एका चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला दुसरे चॅनल व दुसरीकडे कुठे काही माहिती पाहण्याची गरज पडणार नाही, म्हणून तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला विश्वसनीय माहिती व एकदम महत्त्वाची माहिती या एकाच चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आत्ताच सबस्क्राईब करा व नमो शेतकरीची नेमकी तारीख आली की तुम्हाला या चॅनलवर सर्वात अगोदर माहिती मिळणार आहे, म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।